17 मार्च 2026 ला पुन्हा एकदा 12 वर्षांच्या एका मुलाचा मृतदेह सापडला। त्याच शेतातील त्याच विहिरीजवळ मृतदेह सुद्धा तशाच अवस्थेमध्ये होता। शाळेतून सुटल्यानंतर खेळण्यासाठी जातो म्हणून बाहेर पडलेला हा मुलगा बराच वेळ झाला आला नाही म्हणून शोधाशोध सुरू केली तेव्हा त्याच शेतातील विहिरीजवळ तो मृतदेह आढळला। डोक्याजवळ गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या आणि शरीरावरती आणि इतर ठिकाणी सुद्धा ओरखड्यांच्या खुणा होत्या। अशाच पद्धतीचा मृतदेह पाहिल्यानं यावेळी मात्र गावकरी भडकले। संतप्त ग्रामस्थांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। तसेच पहिल्या मुलाच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही असा आरोप ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोरच केला। ग्रामस्थांच्या दबावानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास वेगाने पुढे नेला। जुन्या हत्या प्रकरणाचा या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचे धागेदोरे तपासले गेले आणि पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक असं सत्य समोर आलं। ज्या संशयिताला पहिल्या हत्या प्रकरणामध्ये चौकशी करून सोडून दिलं होतं त्यानंच ही हत्या केल्याचं समोर आलं। 22 वर्षांचा अक्षय दत्तात्रय मांजरे या सायको किलरनं या दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या केल्याची कबुली दिली आणि ही हत्या शरीर संबंधाला नकार दिल्याच्या कारणावरून घडवून आणली। माहितीनुसार 21 जून 2024 ला अल्पवयीन मुलावरती अक्षयनं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु या मुलानं समलैंगिक संबंधाला विरोध केल्यानं अक्षय मांजरेनं त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला। हाच प्रकार 17 मार्चला म्हणजे आत्ता घडला। 12 वर्षाच्या मुलाला तो शेतामध्ये घेऊन गेला आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंही संबंधाला नकार दिल्यानं दगडानं ठेचून या दोघांची सुद्धा त्यानं हत्या केल्याचं समोर आलं। हा अक्षय इतका सराईत होता की दोनही हत्या करून आपला या हत्येशी कोणताही संबंध नाही हे दाखवण्यासाठी तपासासाठी पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तो तिथं उपस्थित राहायचा। आरोपी अक्षय हा पहिल्या मुलाच्या अंत्यविधीला सुद्धा सहभागी झाला होता। पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळेच हा सिरियल किलर तब्बल 21 महिने मोकाट फिरत होता, पण त्याला कोणीतरी त्या मुलांसोबत शेवटचं पाहिलं होतं म्हणून त्याची चौकशी झाली होती। त्याच वेळी अक्षय मांजरेच्या सांगण्यामध्ये पोलिसांना विसंगती जाणवल्यानं तेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने या दोन्ही हत्येचा उलगडा झाला आणि आपण त्या मुलांना संपवल्याची त्यानं कबुली दिली। पण पहिल्या मुलाच्या हत्या प्रकरणावेळीच कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यानंतर ही आरोपी अक्षय मांजरे याला चौकशीनंतर पोलिसांनी सोडून दिलं होतं। त्याच वेळी सखोल चौकशी का झाली नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पोलिसांनी कोणती चौकशी केली याबाबत स्पष्टता नसल्यानं संशय अधिक गडद झाला। पहिल्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच तपास झाला असता तर आरोपी त्याच वेळी अटकेमध्ये आला असता आणि दुसरी हत्या कदाचित घडली नसती।